निर्गम प्रकरण 23. न्याय आणि न्यायबुद्धी. खोटी अफवा उठवू नको. दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नको. दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजन समाजास अनुसरू नको आणि बहुजन समाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय व्हावा यासाठी साक्ष देऊ नको. दावा गरीबाचा आहे एवढ्यावरूनच त्याचा पक्ष घेऊ नको. आपल्या शत्रूचा बैल अथवा गाढव मोकाट फिरताना तुला दिसला तर त्याला अवश्य वळवून त्याच्याकडे पोचता कर. तुझा द्वेष करणाऱ्याचा गाढव बोजाच्या भाराखाली दबलेला तुला दिसला तर त्याला उठविण्याचे त्या एकट्यावर टाकून जावेसे वाटले तरी जाऊ नको, तर त्याला सहाय्य करून त्याची अवश्य सुटका कर. तुझ्या लोकांपैकी जो कंगाल असेल त्याच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नको. खोट्या मुकदम्यापासून दूर रहा. निरपराधी व नीतिमान यांचा वध करू नको, कारण दुष्टाला मी नीतिमान ठरविणार नाही. लाच घेऊ नको, कारण लाच डोळसांना आंधळे करीते आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करीते. उपऱ्यावर जुलूम करू नको, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हाला जाणीव आहे, कारण मिस्र देशात तुम्हीही उपरी होता. 7वे वर्ष आणि शब्बात. 6 वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर आणि तिचे उत्पन्न साठीव, पण 7व्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील व त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशु खातील. तुझे द्राक्षमळे व जैतून वने ह्याविषयीही तसेच कर. 6 दिवस तू आपला उद्योग कर व 7व्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि गाढव ह्यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासींची संतती आणि उपरी ह्यांचा जीव ताजातवाना होईल. मी जे काही तुम्हाला सांगितले आहे त्या सगळ्याविषयी सावध रहा. इतर देवांचे नाव देखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये. 3 वार्षिक सण. निर्गम प्रकरण 34 पदे 18 ते 26. अनुवाद प्रकरण 16 पदे 1 ते 17. वर्षातून 3दा तू माझ्या प्रीत्यर्थ मेळा भरवून सण पाळ. बेखमीर भाकरीचा सण पाळ. त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमिलेल्या समयी 7 दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण त्याच महिन्यात तू मिस्र देशातून बाहेर निघालास. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. शेतात पेरिलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ. आणि वर्षाखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळाचा संग्रह करीशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे. माझ्या यज्ञ पशूचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये आणि माझ्या प्रीत्यर्थ पाळलेल्या सणातील वपा सकाळपर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. इस्रायल लोकांना मार्ग दाखवणारा देवाचा दूत. पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचवण्याकरिता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवित आहे. त्याच्यासमोर सावधगिरीने रहा आणि त्याचे म्हणणे ऐक. त्याची अवज्ञा करू नको, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे. तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करीशील, तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोध्यांचा विरोधी होईन. जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबुसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा संहार करीन, तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नये, त्यांची सेवा करू नये आणि त्यांच्यासारखी कर्मे करू नये, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावे आणि त्यांच्या स्तंभांचे तुकडे तुकडे करावे. तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावी, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांझ असणार नाही, आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन. ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवावयास लावीन. मी तुझ्यापुढे गांधील माशा पाठवीन. त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती
ह्यांना तुझ्या पुढून पळावयास लावतील. मी त्यांना एका वर्षातच घालवून देईन असे नाही. तसे केले तर देश उजाड होईल आणि वनपशु फार होऊन तुला उपद्रव देतील. तुझी संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्या पुढून त्यांना घालवून देईन. तांबड्या समुद्रापासून ते पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करीन. मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन व तू त्यांना आपल्या पुढून हाकून देशील. तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी काही करार करू नको. ते तुझ्या देशात राहता कामा नये. राहिले तर ते तुला माझ्या विरुद्ध पाप करावयाला लावितील, कारण तू त्यांच्या देवांची सेवा करीशील व ते तुला खात्रीने पाशासारखे होतील.